नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत वेज बिर्याणी. आणि वेज बिर्याणीसाठी काय काय करायला लागतं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर प्रथम आपण काय करूया, भात शिजवून घेऊया आणि मग त्याची भाजी आहे ना ती मी तुम्हाला दाखवते. तर मी अर्धा तास तांदूळ आधी भिजत ठेवलेला आहे. ते प्रथम तांदळातलं पाणी मी निथळून घेते आणि मग आपण भात बनवायला घेऊया. चला. हा बघा, तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेला आहे आणि हा आपला अख्खा बासमती तांदूळ आहे. तुम्ही दुकानदाराला की अख्खा बासमती बिर्याणी चावल द्या म्हणून, ते बरोबर देतात. आणि अर्धा तास हे स्वच्छ 3-4 पाण्याने धुवायचा, म्हणजे त्यातलं सगळं जे आहे घाण पाणी ते निघून जातं. आणि नंतर मग अर्धा तास ते एवढं बुडेल एवढं तांदूळ पाण्यात ठेवायचे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे तेजपत्ता घेतलेत 3 पाने छोटी छोटी 3-4, 4 साध्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 2 दालचिनी घेतलेली आहे, 2 मसाला वेलची घेतली, 3 काळी मिरी घेतलेली आहेत, 3 लवंग घेतलेले आहेत आणि हे आहेत जिरे. माझ्याकडे जिरे नाही आहेत म्हणून मी साधी जिरे घेतलेली आहेत, पण चालतील. त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, ही पाने घेतलेले आहेत ह्याची पुदिन्याची, ती टाकायची आहेत आपण त्यात. आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे. आता आपण प्रथम काय करूया, गॅस चालू करूया. हे बघा, 1 पळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण प्रथम तमालपत्र टाकूया, वेलची, आणि हे बाकीचे जे साहित्य आहे ना ते सगळे फोडणी देऊया. ह्याच्यामध्ये थोडं हलवून घ्यायचं. तेल तापल्यामुळे बघा किती छान भाजलं गेलं आहे. तेच आपण आहे ना पाणी ओतून घेऊया. हे बघा, आपले तांदूळ आहे ना पूर्ण शिजला पाहिजे, खळखळ असा मोकळा, म्हणून आपण ह्यात अर्ध्या पातेल्यापेक्षा जास्त पाणी घेणार आहोत. आणि ह्या बघा, एवढं पाणी मी घेतले. 1.5-2 लिटर पाणी आपण ठेवायचं आहे. अर्धा किलो तांदूळ आहे आपला, तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे एक व्यवस्थित. हे बघा, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. अजून थोडे घेऊया, कारण तांदूळ निथळला गेला की पाण्याबरोबर मीठ जाणार, त्यामुळे 1.5 पाणी टाकून घेऊया. ही पहा, थोडीशी कोथिंबीर पण टाकूया. तांदूळ त्यामध्ये सोडून पाण्याला उकळी येईपर्यंत आपण काय करूया, हे जे भाजीसाठी साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे कांदे मी 4 मोठे चिरून घेतलेले आहे बारीक, आणि त्याला बारीक चिरल्यानंतर आहे ना मीठ पूर्णपणे लावून भिजत ठेवलेलं आहे मिठामध्ये. त्याला बघा असं मी ठेवलं आहे अर्धा-पाऊण तासापूर्वी. तुम्ही 15-20 मिनटं ठेवला तरी चालेल. हा मिठाच्या पाण्यात ठेवलेला आहे, पाणी सुटलं आहे कांद्याला. त्याच्यानंतर आपल्याला हे काजू लागणार आहेत, थोडासा पुदिना लागणार आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या मी चिरून, फ्लावर 100 ग्रॅम आहे, 100 ते 125 ग्रॅम, एक मध्यम आकाराचा गाजर घेतलेला आहे चिरून, पनीर 150 ग्रॅम घेतलेला आहे, हे आपण नंतर चिरूया. आणि एक अर्धी सिमला मिरची घेतलेली आहे. 150 ग्रॅम मी वाटाणा घेतलेला आहे, आपला मार्केटमध्ये ताजा वाटाणा आलेला आहे. हा वाटाणा बघा ताजा आहे, देशी वाटाणा आहे. आणि हे बटाटा आहे ना मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे, कारण बटाटा काळा पडतो जास्त वेळ चिरून ठेवल्यावर, म्हणून त्याला मी पाण्यात ठेवलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे लसूण आल्याची पेस्ट आहे, पुदिना थोडा आणि कोथिंबीर घालून मी बारीक केलेली आहे. हे मी दही घेतलेलं आहे. हे दही फक्त 200 ग्रॅम आहे, पण आपण 100 ग्रॅमच वापरणार आहोत. चला मग आता आपण भाजीची तयारी करूया. हे बघा, हे पहा, आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आणि पाणी कसं उकळी आल्यामुळे बघा ह्याच्यात पुदिन्यामुळे हिरवं दिसतंय ना, तर आता हे हिरवा रंग जाण्यासाठी आपण काय करूया, थोडासा लिंबाचा रस पिळून घेऊया, म्हणजे स्वच्छ तांदूळ पाणी होईल आपलं. हे बघा, थोडासा पिळायचा, अर्धा लिंबू घेतला आहे पण तेवढा नाही पिळायचा. बघा छान झालं ना,
पूर्ण हिरवा रंग निघून गेला आहे लिंबू पिळल्यामुळे. तर हे पाण्यामधला जो तांदूळ आहे तो सोडून घ्यायचा. हाताने सोडा किंवा आमच्याकडे उलथान म्हणतात त्याला. का अजिबात बारीक नाही करायची. अर्धा किलो तांदळाचं प्रमाण आहे, तर आपली भाज्या आणि तांदूळ असं मिळून आहे ना 1 किलो साधारण बिर्याणी तयार होईल. आणि मोठी माणसं 4 ते 5 मोठी माणसं फक्त बिर्याणी खाऊ शकतात. जर चपाती भाजी असेल बरोबर तर 7-8 माणसं आरामशीर भात खाऊ शकतात अर्धा किलोमध्ये. कारण भाज्या पण असतात ना त्यामध्ये. पार्टी वगैरे करायची असेल तर अर्धा किलोच्या प्रमाणात तुम्ही जेवढे तुम्हाला तांदूळ पाहिजे ते तसे प्रमाण घेऊन करायचं. मग 4 किलो 2 किलोची बिर्याणी ते आपण ठरवायचं. ह्याला 75% शिजवायचं आहे, पूर्ण तांदूळ शिजवायचा नाही. झाकण ठेवते, थोडी वाफ जाऊन द्यायची म्हणजे उतू जात नाही. हे बघा भाताला कशी खळखळून उकळी आलेली आहे, है ना. छान उकळी आली आहे. 75%च भात आपण शिजवणार आहे. आता आपण काय करूया, भाजी बघूया कशी बनवायची ती. गॅसवर ठेवते. आपली भाजीची तयारी आपण करूया. कढई धुवून घेतलेली आहे स्वच्छ. कांदा तळून घ्यायसाठी पळ्या मी तेल टाकते. 200 ग्राम आपल्याला तेल लागणार आहे. 6-7 पळ्या टाकले, कारण कांदा आपला आहे ना साठी तेल जरा वापरून त्याच तेलात आपण भाजी करायची. आपलं तेल काय वाया नाही जाणार आहे. पूर्ण असं निथळून घ्यायचं, दाबून दाबून काढायचं असं. कारण आपण मीठ टाकलंय ना त्यामुळे त्याला पाणी भरपूर सुटतं. आधी हे काजूचे तुकडे आहेत ना ते तळून घेऊया. गॅस फास्ट करूया. तेल टाक. हे बघा काजूचे तुकडे पहिले आपण तळून घेऊया. काजूचे चांगलं तापलेलं आहे आपलं. छान तळले गेलेत काजू. इकडे हा बघा भात आपला शिजलेला आहे मस्तपैकी. आता ह्याला पण शिजला आहे बघा 75%. हे तुकडा असा पडला ना की ओळखायचं. हा बघा बोल काय गरम असल्यामुळे ना वाफ हातावर येते, ओतता येत नाही मला. बघा आपला भात निथळत ठेवला आहे मी आणि सुगंध पण खूप छान येतोय बरं का. आता आपण कांदा तळून घेऊया. जरी तुम्ही थोडा पंख्याखाली सुकत ठेवला ना तरी पण चालतो. त्यातलं पाणी सगळं सुकून निघतं आणि पटकन तळला पण जातो. पण आपल्याला घाई जर असेल कामाची तर आपण आपलं तेल थोडंसं जातं. तेल वाचवायचं असेल तर मग फॅन खाली सुकवून तळा कांदा. त्यातला थोडा कांदा आहे ना तो आपण भाजीसाठी काढून घेऊया अगोदर, कारण एवढा सगळा कांदा आपल्याला लागणार नाही आहे तळायला. काढलाय दाखवायला पाहिजे ना. हा बघा भाजीसाठी काढलाय, अजून काढणार आहे थोडा. हा बघा आपला ब्राऊन रंगावरती कांदा तळत आलेला आहे बघा, दिसतोय ना.
छान ब्राऊन रंगावर तळला गेला आहे. मस्तपैकी असे पनीर तळून निघाले आहेत. काढून घेऊया. टाकू का? हा ठेवलेला कांदा होता ना, तो आता तळून घेऊया आपण. आता तुम्हाला वाटेल की कांदा तळायसाठी एवढा घेतला आणि काढून का ठेवला, तर कांदा मी का काढला, तेल भरपूर होतं ना, भाजीसाठीच मी घेतलेला जास्त कांदा. तेल भरपूर होतं त्यामुळे मी तो तळून आधी काढून घेतला. तुम्हाला जर आधीच काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. आता आपण घरगुती लाल मसाला आहे ना, तो 2 चमचे, पूर्ण 2 चमचे गच्च भरून टाकायचा आहे. आणि शाही मसाल्याचं 1 पाकेट, ते सुद्धा अर्धा किलो तांदळाला बरोबर आहे. ते पूर्ण पॅकेट शाही मसाल्याचं टाकायचं. जर तुमच्याकडे व्हेज बिर्याणी मसाला घरगुती असेल तर तोही तुम्ही 3 चमचे टाका, म्हणजे बिर्याणीला स्वाद चांगला येतो. आता आपण ह्या ज्या भाज्या चिरलेल्या होत्या ना, त्या सगळ्या भाज्या ह्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. कसं आहे ना मैत्रिणींनो, भाज्या कोणत्याही असू द्या, कमी जास्त एखादी असेल ना तरी चालेल. असं काही नाही की परफेक्ट व्हिडिओमध्ये दाखवलेल्याच भाज्या पाहिजेत. तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही एक्स्ट्रा पण घेऊ शकता. आणि आता हे दही टाकले ना, तर ह्या दह्यामध्ये मस्तपैकी आपली भाजी आहे ना शिजली जाणार आहे. गच्च चमचा मीठ सुद्धा मी 1 चमचा गच्च भरून टाकलेला आहे आणि अजून थोडं टाकलेलं आहे, कारण की आळणी होऊ नये म्हणून. आणि हा एव्हरेस्टचा जो मसाला आहे मी विकत आणलेला आहे. माझ्याकडे घरगुती नाही आहे, संपला आहे म्हणून मी विकत आणला आहे. तुम्ही घरातला असेल तरी सुद्धा टाका. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना पण टाकलेला आहे. आणि झाकण ठेवून ही भाजी आपण वरचेवर 5-6 मिनिटांनी चेक करायची, नाही तर खाली कढईला चिटकून बसेल. बघा आपली भाजी आहे ना पूर्ण त्या दह्याच्या ह्याच्यातच पाण्यात शिजलेली आहे. आणि आपण चेक करायचे आहे मध्ये मध्ये भाजी शिजली का. नाही शिजली तर पुन्हा झाकण ठेवून शिजवून घ्यायची. आणि ही भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे, त्यामुळे आता मी ना पातेले घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप सोडलं आहे, कारण भात आपला खाली चिटकू नये म्हणून. आणि हा बघा भात आपला मस्त असा सडसडीत मोकळा शिजलेला आहे. तर मी खाली त्याला भाताचा एक थर दिलेला आहे. ही दम बिर्याणी नाही आहे, ही व्हेज बिर्याणीच आहे. पण भाज्यांचा जो फ्लेवर आहे तो भातामध्ये पण लागला पाहिजे, म्हणून मी हे थर लावत आहे. हा एक थर भाजीचा लावला आहे, एक भाताचा लावला आहे. त्याच्यावरती कांदा, कोथिंबीर, केशरचं बघा, दूध आणि केशर केले मी. कलर कसा दिसतोय, छान दिसतोय ना, छान दिसतोय का. अशी बिर्याणी करा बघा तुम्ही, छान वाटते. सगळ्या भाज्या पण भातामध्ये लागतात. 2 थर दिले की. भात टाकून घेऊया, भाताचा थर लावून. असा थर आहे ना भाजीचा पण पूर्ण भाताच्या भोवती लावून घ्यायचा. आणि त्याच्यावर परत कांदा आणि कोथिंबीर घ्यायची. आपला एक थर भाताचा, एक भाजीचा, आणि हा शेवटचा बघा, म्हणजे 2 भाजीचे थर लावले आहेत
आणि हा शेवटचा मी भाताचा थर लावला आहे एक, त्याच्यावरती बघा कशी दिसते आपली बिर्याणी. छान दिसते ना. कोथिंबीर पुदिना टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप पण टाकायचं आहे, जास्त तूप टाकायचं नाही हां. कलर टाकलेला आहे केशरच्या दुधाचा. आणि आता काय करूया आपण, गॅसवरती फास्ट गॅसवर 5 मिनटं ह्याला वाफलून द्यायचं. म्हणजे कसं भाजींचा जो स्वाद असतो ना तो भातामध्ये फ्लेवर येतो. आणि नंतर लगेच गॅस बंद करायची. बिर्याणी तुम्ही नक्की करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने ना खालीपर्यंत उलथान गेलं पाहिजे आपलं, पूर्ण खालीपर्यंत, आणि मग काढायची. बघा किती छान झाली आहे ना. चला बाय बाय.